वी शॅल ओव्हरकम, की हिंदीमध्ये एक शब्द येतो बघा, हम होंगे कामयाब, एक कविता आहे बरोबर आहे, हम होंगे कामयाब. सो दॅट इज अ ट्रान्सलेशन, की हे त्याचं काय आहे, एक प्रकारचा अनुवाद आहे. वी शॅल ओव्हरकम दिस पोएम इन्क्लुडेड इन दिस स्टँडर्ड, या वर्गामध्ये ती कविता टाकलेली आहे. and in this poem we can get a very good message. We will get one kind of the essence, how to overcome on the obstacle, how to overcome on the difficulties. In our day-to-day life, there are a lot of problems. Problems related to your health, problems related to your poverty, problems related to your atmosphere. There are a lot of problems. Okay. या आयुष्यामध्ये भरपूर समस्या आहेत, कौटुंबिक, आर्थिक, तुम्हाला कोणीतरी काहीतरी म्हणलं. सो या कवितेच्या माध्यमातून आपल्याला काय लक्षात येतं की हाऊ टू ओव्हरकम, की त्या गोष्टीला सोडायचं किंवा त्याच्यावर मात कशी करायची. आणि इफ यू लर्न मॅसेज थ्रू दिस पोएम, या कवितेतून आपण एखादा संदेश जर घेतला, आय थिंक दॅट युअर लाईफ विल बी सो गुड, इट मीन्स बेटर, की तुमचं आयुष्य असं उत्तम होऊन जाणार. पण हे मॅसेज काही असं काही फक्त कविता शिकण्यापुरतं नाही, आपल्या लाईफचा हा भाग आहे कवितामध्ये. बघा, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे, ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम समडे. सो थ्रू दिस स्टँजा वी विल अंडरस्टँड दॅट वी शॅल ओव्हरकम, इट मीन्स इन द फ्युचर देयर आर अ लॉट ऑफ डिफिकल्टीज, की आयुष्यामध्ये माझ्या खूप समस्या येणार आहेत, स्टील आय विल ओव्हरकम, तरी सुद्धा मी त्याच्यावर मात करणार. अँड विथ द हेल्प ऑफ शॉलच्या माध्यमातून देयर इज अ डिटर्मिनेशन, दृढ संकल्प दाखवला की हो मी करणार, भविष्यामध्ये समस्यावर मात करणार. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव, माझ्या या काळजामध्ये डीपली आतमधून माझा विश्वास आहे की मी या समस्यावर काय करेल, तोडगा करेल. असलं डीपली आपल्या आयुष्यात कधी वाटतच नाही आपल्याला. जर अशी काही समस्या आली की आपण त्याचा म्हणजे राईचा पर्वत करणे, मराठीतली एक म्हण आहे की छोटीशी गोष्ट राहते मोठी करणे. त्याला समस्यावर मात करण्याचा जो बिलीफ आहे, विश्वास, बिलीफ बनतो कसा रे माहिती आहे तुम्हाला? विश्वास कसा बनतो माहिती? आपल्या डोक्यामध्ये ज्याने जी फिडिंग केली, ज्या डोक्यात आपल्या काही पेरल्या गेलं, चांगला असेल वाईट असेल, की उदाहरणार्थ करा की फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला सांगितलं की रे बाबा हे ना सगळं ईश्वराने क्रिएट केलं, आणि दुसऱ्याला सांगितलं हे ईश्वराने नाही असुराने क्रिएट केलं. कोणतरी सांगितलं नाही हे दोन्ही गोष्टी फेक आहेत. ज्या व्यक्तीने लहानपणापासून तुमच्या डोक्यात ज्या थॉट प्रोसेस फीडिंग केल्या, तुमची पर्सनॅलिटी तशीच बनते, तुमचं व्यक्तिमत्व. उदाहरणार्थ लक्षात घ्या, तुम्ही लहान होता, तुम्हाला जर मी या बी ला सांगितलं लहानपणापासून दिस इज अ ए, दिस इज अ ए, दिस इज अ ए, तुमच्या टीचरने शिकवलं. आता तुम्ही घरी गेलात आणि मम्माला म्हणाला मम्मा दिस इज अ ए, हे ए आहे. ओके, आता प्रॉब्लेम काय? मम्मा म्हणते बेटा दिस इज अ बी, बी आहे. यू आर रॉंग, तू चुकीची आहेस. आमच्या सरांनी मला तेच शिकवलं, काय म्हणजे ए आहे. आता याची ज्या लेकराच्या डोक्यात पेरल्या गेलं होतं सरांनी की दिस इज अ ए, आता ते तुम्ही 1,00,000 त्याला वेळेस सांगा नाही माझे सर कुठे नाही बोलत, तेच करा. इट मीन्स काय? त्याचा बिलीफ काय म्हणला की यालाच ए म्हणायचं. आजूबाजूची लोक तुमच्या डोक्यामध्ये जे पेरतात ते रोपट, ते सीड, देन मोठं झाल्याच्या नंतर इट बिकम अ बिग प्लांट, ट्री. प्लांट बिकम अ ट्री. पहिल्यांदा सीड असतं, त्यांना छोटूसं काही माहिती टाकली जाते, नंतर त्याची ग्रोथ होऊन रोपट बनतं, प्लांट बनतं. म्हणजे पहिलं सीड होतं, आता थोडंसं रोपट एवढं झालं, आता याचा काय झाला? ट्री. आणि बिलीफ सिस्टीम अशीच बनत असते. बिलीफ म्हणजे विश्वास म्हणजे काय? तर तुम्हाला छोटी गोष्ट पेरली, थोडंसं मोठं झालं, आणखी मोठं झालं, आणि आता याचे रूट जमिनीत खूप खोलवर गेले. बरोबर? And whenever your belief system becomes strong, then even though entire world told you this is a that thing, but still you will not believe. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. कारण जगभरात मी जर म्हणलो नाही हा पाण्यातला मासा नाही, याला काय म्हणतात, या माशाला मगर म्हणतात, लहानपणापासून शिकवलं. आता सगळं
किती कोणी काय म्हणत नाही, ते मासा नाही मगरच आहे. म्हणजे काय, ज्या गोष्टी आजूबाजूचे लोक तुम्हाला शिकवतात ते तुमची बिलीफ सिस्टीम बनते. आणि मग मला म्हणायचं काय, यू शुड अवेअर अबाउट युअर बिलीफ सिस्टीम. तुमच्या विश्वासाबद्दल तुम्हाला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जाणीव असली पाहिजे. व्हॉट काइंड ऑफ थॉट आय एम टेकिंग इनसाइड. वी शुड कीप फिल्टर हिअर. इथं काहीतरी चाळणी लावली पाहिजे डोक्याला, विचार करायची की माझ्या डोक्यात भरलं काय जातं, माझी बिलीफ सिस्टीम चांगली आहे की वाईट आहे हे शोधायचं. काय टाकतात हे महत्वाचं नाही, तुम्हाला इंटर करताना इथे घेताना विचार करून घ्यायचा आहे. लक्षात येतंय. आणि मग या बिलीफ सिस्टीमच्या भरोशावर तुम्ही ओव्हरकम करू शकता. फॉर एक्झाम्पल, बिलीफ सिस्टीमची एक गंमत आहे बरं का, खूपच मजा आहे. लहानपणीनं हाती कसा असतो, हाती छोटा होता, लहानपणी त्याला छोट्या दोरीनं बांधलं पायाला. तो बिचारा खूप ताकदीनं प्रयत्न करू लागला, ट्राय टू ब्रेक इट, त्याला तोडायचा प्रयत्न करू. त्याला कळलं तुटं ना, लहान लहान होता तो, साखरदाण्यानं थोडं बांधलं की त्याला ते तोडायचं. नंतर हळूहळू त्याला खूप वेळेस प्रयत्न केला त्यानं, ते तर नंतर लक्षात आलं की अरे यार ही गोष्ट आपल्याला आता तो मोठा झाला बरं का, हाती मोठा झाला. त्याच्या मेंदूमध्ये हे पेरलं गेलं, काही केलं तरी आपल्याला ही गोष्ट सुटत नाही. आता त्याला साध्या धाग्यानं बांधलं किंवा दोरीनं जरी बांधलं ना तरी ती तोडू शकत नाही. काऊन, मेंदूत मान्य केलं त्यानं की मी तोडू शकत नाही. बिलीफ सिस्टीम अशीच असते बाळांनो, विश्वास की तुमच्या मेंदूत जेव्हा तुम्ही मान्य करताना तुम्ही कुठेतरी कमजोर आहात, तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही असं जेव्हा आतमध्ये मानलं जातं, यू कॅन नॉट चेंज. तुम्ही बदलू शकत नाही कोणाला आणि स्वतःही बदलू शकत नाही. इफ यू वॉन्ट टू चेंज युअर सेल्फ अँड एंटायर वर्ल्ड, तुम्हाला जगाला स्वतःला बदलायचं असेल, फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड युअर ओन बिलीफ सिस्टीम की माझ्या हातामध्ये मी विश्वास कसा ठेवतो. अँड व्हेनेवर यू हॅव अ स्ट्रॉंग बिलीफ सिस्टीम, then you can change the entire world. You can change yourself. You will not only change, you can transform. म्हणजे नुसतं तुम्ही जर बदलवत ना, अख्खं परिवर्तन करता. लाईक ॲज अ डॉक्टर बाबासाहेब, त्यांनी बदल नाही केला. तुम्ही म्हणता असं जगात त्यांनी खूप बदल केला, तो शब्दच फिक्का पडतो, फिक्का पडतो तो शब्द. बदल बदल म्हणजे काही नसतं, आता बरोबरचा असतो. परिवर्तन अख्ख्या लोकांना बदलून टाकलं, त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन करणारा माणूस त्याच्यात स्ट्रॉंग बिलीफ असते आणि ती माणसं ओव्हरकम करतात. आपल्याला तर साधारण एका छोट्या छोट्या गोष्टी असतात. कधी आपल्या खिशात कमी पैसे आहेत, घाबरतो. कधी मोठ्याने आवाज करून कोणी बोललं, घाबरतो. कोणी काहीतरी आपल्याला पेपर आला हातात दिला, घाबरतो. याचा अर्थ आपली काय बिलीफ सिस्टीम कशी आहे, कमजोर आहे. दिस इज द वीक बिलीफ सिस्टीम. And if you make a strong belief system, then you can make peaceful to yourself. की तुम्ही स्वतःला पण असं शांत ठेवू शकता. फक्त आतमधून शोधा की माझा विश्वास कशावर आहे. जगात हजार अडचणी आहेत, अडचणी आहेत आणि लोक त्याला अडचणीला अजून मोठं करणार आहेत. बट स्टिल यू शुड ट्राय टू अंडरस्टँड वन थिंग की खरंच माझा विश्वास माझ्यावर आहे का. आणि इफ यू हॅव अ good belief system, then you can change. Okay, next thing, we will walk hand in hand, we will walk hand in hand, we will walk hand in hand someday. Oh, deep in my heart I do believe we shall overcome someday. आता इथं सांगितलं गेलं we will walk hand in hand की हातात हम म्हणजे काय म्हणायचं, हातात हात घेऊन आपण सगळे जाणार. एखादी गोष्ट प्रोग्रेस करायचा असेल, विकास करायचा असेल, मदत करायची असेल, कुठेतरी काही करायचं असेल, there is a need to take hand. की आपल्याला दोन्ही हाताची गरज आहे, इतरांच्या हाताची गरज आहे. आपला प्रॉब्लेम काय असतो, मी एकटाच करतो म्हणल्याला काही होत नसतं. तुम्हाला काय करावं लागतं, जेव्हा बदल करायचा असतो सगळ्यांची मदत लागत असते. एकटा माणूस करू शकतो का, नाहीये. then we are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart I do believe we shall overcome someday. आता afraid शब्दाचा अर्थ काय होतो, ही गंमत आहे बरं का. मी बऱ्याच लोकांना विचारत असतो, बाळांनो भीतीचा रंग सांगा. भिंतीचा विचार झालो मी. आय एम आस्किंग अबाउट व्हॉट इज द कलर ऑफ स्किअर ऑर अफ्रेड. भीतीचा कलर माहित नाही सर. हो पिल्लू, मग काय कर,
भीतीचा नाही कळला, त्याचा आकार तरी सांग. माहित नाही सर. बरं जाऊ दे, ते कोणत्या रंगाची आहे ती तरी सांग. ते नसेल तर कमीत कमी ती लाकडी आहे, लोखंडी आहे, ती कशी असते? माहित नाही सर. आतमध्ये क्रिएट होते ती. हो बाबा होते, ठीक आहे. कधी अभ्यास केला आतमधल्या भीतीचा की व्हाय आय स्केअर टू वर्ल्ड, या जगाला मी भीतोच का? ते न सर, ते मला माहितीच नाही. हो पिल्लू बाबा, ते आहे ठीक, तू भीतोस ते माहित नाही, त्याचा रंग माहित नाही, आकार माहित नाही, ते संख्या नाहीये काय की 2 आहे ती माहित नाही. नेमकं म्हणजे ते प्लास्टिकची आहे भीती, लोखंडाची आहे, सोन्याची आहे, चांदीची आहे, ते माहित नाही आपल्याला. आपल्याला त्याचं उगमस्थान जसं गंगा नदीचं उगमस्थान करतं गंगोत्री कुठंतरी काहीतरी आहे, तसं या भीतीचं उगमस्थान नेमकं मेंदू आहे, मन आहे की तुम्ही तयार केलेली अशी काही सिच्युएशन आहे ते माहित नाही. म्हणजे नेमकी भीती आहे की नाही तेच प्रश्न पडतो. नंतर आम्हाला भीती वाटते.